नाही, आता मिटलं म्हणल्याच्या नंतर चांगलं झालं ना. आता काय जाण्याची आवश्यकता नाहीये. मिटलं नसतं तर मी शब्द दोन्हींना पण दिला होता. मराठा समाजाला पण आणि धनगर समाजाला पण मी 100% येणार. आपण वाद होऊ देणार नाहीत कुठल्याच परिस्थितीत. धनगर मराठा तोडगा सन्मानानं काढला जाईल. धनगराचा सन्मान होईल, मराठ्यांचा पण होईल आणि छत्रपतींचा पण सन्मान होईल. हे सगळ्या तिथलं देवस्थान आहे खेलोबांचं. या सगळ्या देवस्थानांचा सुद्धा सन्मान करून योग्य तोडगा काढणार आणि हे शांततेत मिटणार हे त्या दिवशी मी कालच सांगितलं होतं. त्यामुळे ते मिटलं, आता खूप चांगलं झालं. आता काय नंतर 1-2 दिवसांनी जाऊन मराठा समाजाची त्या गावातली भेट घेऊ आणि धनगर बांधवांची भेट घेऊ आणि ते मला वाटतं फरांदे बाबाजींची आम्ही तिथं जाऊन भेट घेऊ. यापुढे तुमचं दोन्ही समाज बांधवांना काय आव्हान असेल? अरे बाबा, आव्हानाला नाहीच आहे ना काही आमचं. वादच नाहीये. लावला जातोय का काय अशी मला शंका आहे. ती लावला जातोय की काय? हे पुतळा विकणारा कोण याचा शोध घ्यायला लागणार आहे. मला माहितच नव्हते कोण इथं काय आहेत, कोण पुतळा देतंय का कोण घेतंय का काय प्रकरण आहे. आता कोणी येणार फोटो काढणार आणि मी त्यांच्यासोबत हे म्हणणार, म्हणजे असे काहीतरी गैरसमज पसरायचे. माझं नाव वापरून विनाकारण मलाही कोणी डाग लावण्याचा प्रयत्न करू नये. दुसरं की वाद होतील अशा ठिकाणी पुतळे उभा करू नका यार. आपल्या राजानं जगासाठी लय केलंय. आपल्या बापानं जे केलंय ते कोणालाच नाही करता. होय, आमच्यासाठी प्राण आहेत छत्रपती शिवराय. आमच्या या आयुष्याला किंमतच नाहीये छत्रपती विना. आणि त्या छत्रपतींसाठी जिथं वाद होतील ना, माझं हे प्रामाणिक मत आहे, जिथं वाद होतील तिथं बसूच नका ना. विनाकारण तुम्ही असं वाद होईल अशा ठिकाणी बसवायचं म्हणजे हे काय. आता मला हे काही षड्यंत्रच कळायला तयार नाहीये. काय हे षड्यंत्राला केलं की झाला जातीय दंगली सुरू. परत मराठा समाजाची पोरं आम्हाला फोन करतात की इथं असं झालंय. अरे हे काही षड्यंत्र आहे का? हेही मराठा समाजानं बघणं खूप गरजेचं आहे. आपल्यापासून दलित मुस्लिम तुटला नाही पाहिजे. आपल्यापासून बहुजन वर्गातला माणूस तुटला नाही पाहिजे. आपल्यापासून धनगर हे सगळे समाज, लमाना समाज, जेवढे समाज आहेत हे समाज तुटले नाही पाहिजेत. मग हे मराठ्यांपासून तोडण्याचं कोणाचं काही षड्यंत्र आहे का? हे सुद्धा मराठा समाजाने बघितलं पाहिजे, विचार केला पाहिजे याच्यावरती. आपला राजा आपल्यासाठी प्राण आहे. तिथं कॉम्प्रोमाइजच होऊ शकत नाही. तुम्ही पुतळेही बसवा, हरकत नाही, पण तुम्ही त्याच्या आडून काही कोण करतंय का? आपल्यात तेढ निर्माण करतंय का? मराठ्यांच्या विरोधात दुसऱ्या जाती जात आहेत का? हे घालण्याचा प्रयत्न केला जातोय का? हे कोण करतंय हे पण आपण बघितलं पाहिजे ना. का सगळ्याच या अंगावर घ्यायच्या? हे सुद्धा त्याच्यात खूप मोठं षड्यंत्र असू शकतं असं वाटतंय. आणि त्याच्या शोधात मी तर 100% जाणार, 100% जाणार आहे. हे पुतळे देतंय कोण? देणारा कोण? हे लोकांमध्ये गैरसमज काय? कुणीतरी याचा माझ्या संग फोटो काढायचा, सांगायचं मी त्यांच्या संग आहे. मराठ्यात गैरसमज जाणार पुन्हा. कारण बदनाम मी माझा मराठा समाज व्हायला ना. जाणून बुजून लोक, बाकीच्या जातीचे लोक म्हणाले हे आमच्या मुद्दाम दारात आणून बसवायला लागले. बसवणारा बसतोय, मराठा समाज नाही बसवत. किंवा आम्ही तसं सांगत पण नाहीत कोणाला की पुतळा इकडं बसवा, पुतळा तिकडं बसवा. मी कधीही कोणाला सांगत नाही. बसाही म्हणत नाही आणि नको पण म्हणत नाही. माझं काम हे गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला मोठं करणं, त्याला आरक्षण देणं, हे काम मी करतोय. म्हणून मी छत्रपतींचा पुतळा बसवाही म्हणत नाही, नाही पण म्हणत नाही. पण बाहेर मॅसेज वेगळेत अशी मला माहिती मिळाली. बाहेर मॅसेज वेगळेत ही मला माहिती मिळाली. म्हणून मी आता ते शोधात लागलोय की ही टीम कोण कोण आहेत बाबा, पुतळा कोण विकतय, कोण कुठं नेऊन बसवतय, जाणून बुजून हे कोणी बसवलाय, असं काय हाय का याचा शोध घेतोय मी. शंका घेत नाही. कुणी बसवलाय भूमला, कोणी विकणारा हे बघायला लागलं ना. कारण दलित मराठा लागायला लागलं ना विनाकारण. हे बस विकणारा कोण, बसवणारा कोण हे मला बघणं गरजेचं आहे. कळंबला तसंच झालंय जणू. आता अंजनगावला पण तसंच झालंय की पुतळा नेऊन बसवायचा आणि मग फोटो लावून द्यायचा. मग आता हे काही षड्यंत्र आहे का? मराठ्यांच्या अंगावरती धनगर घालायचा, मुस्लिम दलित घालायचा, हे बघावं लागणार आहे. त्याच्या आडून कोणी हाय का माहिती आता ते घ्यायला लागत. जो कोणी विकतोय घेतोय यांची प्रामाणिक इच्छा असू पण शकते.
पण याच्या आडून हा पण डाव आहे का हेही बघावं लागणार आहे. कारण हे कोण पुतळे विकतंय हेच मला आतापर्यंत माहित नव्हतं, माहितच नाहीये. आता त्याची माहिती घेतोय. पुतळे विकणारे कोण, घेणारे कोण, बसवतोय कोण, कशामुळे बसवताय, वाद व्हावा म्हणून का प्रामाणिक इच्छा चांगली आहे म्हणून, हरकत नाही. मग पण शक्यतो माझं हात जोडून म्हणणं आहे सगळ्यांना की तुम्ही वाद होईल अशा ठिकाणी पुतळे बसूच नका. आपल्या राजासाठी गुंठा 2 गुंठे विकत घेऊ, शान केसात मोठं बांधकाम करू आणि मोठाले बसवायचे तर ते 20-30 लाख आले ते ब्राऊनचे का कशाचे ते बसवा, मोठमोठाले बसवा ना. मराठा समाजांनी आपलं दैवत ते बसवायचे ना, चांगले मोठाले बसवा. पण वाद होईल असं कुणी वागू नका, कुणीच. इथून पुढं वाद होतील अशा ठिकाणी पुतळे बसू नका. आणि तुम्हाला तरी बसवायचे असतील